हो आहे, मी माझ्या मावशीच्या घरी. तुम्हाला काय करायचं त्या गोष्टीचं? आता इथून पण जाऊ का? तुमची इच्छा आहे का मी इथून पण निघून जावं म्हणून? तिकडनं तर मी मला काढलंच तुम्ही तुमच्या घरातून. नंतर ना आजोबाकडे राहत होते सुखानं, ती पण तुम्हाला बघवलं नाही. आता इथं मावशीच्या घरी पण राहू नको का मी? उगा मावशीवरनं माझ्या घरच्यांवरनं कशाला बोलताय तुम्ही? मी तुमच्या घरच्यांपर्यंत बोलते का? माझ्या घरचे पण शामिल आहेत. कुठल्या गोष्टीत माझ्या घरचे शामिल आहेत मला सांगा? तुमच्या घरी आले, भांडण केलं माझ्या घरच्यांनी का? तुम्हाला फोन केला का? तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास दिला माझ्या घरच्यांनी? जसं तुम्ही मला त्रास देताय तसं माझ्या घरच्यांनी तुम्हाला काय त्रास दिला मला सांगा बरं? आता कसं झालं असं तुम्हाला सांगू का? घरात काम करायला बाई नसेल ना, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की मी यावं म्हणून. पण तुमच्या माहिती करता सांगते, मी आता येत नसते. कारण की जी तुम्ही केलंय ना बस आता. आणि तुम्ही जवळ जात नाही ना पुण्यातून बाहेर, तवर तर मी आहे ना माझ्या घरी जात नाही बघा आता. आणि जर सारखं सारखं माझ्या मावशीबद्दल पण आता तुम्ही बोलले ना, तर मी माझ्या मावशीच्या घरातून पण कधी पण निघून जाईल. मी एवढी वैतागले तुम्हाला. मी म्हणजे लय कंटाळले तुमच्या वागण्याला, तुमच्या सोबत राहायला पण. मला इतका त्रास व्हायला लागला ना, प्रचंड त्रास व्हायला लागला तुमचा. आणि सारखं सारखं आहे ना ते आरूचं तुम्ही काढूच नका. एवढी जर तुम्हाला काळजी वाटत होती ना, तर मग आरूला एवढं हाल होऊपर्यंत कशाला तुम्ही फिरताय? का फिरताय तिला घेऊन? जावा तुम्ही घरी मग. नाही तर आरूला माझ्या आजोबाकडे सोडून जावा, मी सांभाळते तिला. पण तेवढं कशाला होणार ना आपल्याला तेवढं आपल्याच्यानं होणार नाही तेवढं. सारखं सारखं ते आरूचं हाल मी नाही करत आहे, तुम्ही करताय. तुम्ही लावलेत त्या आरूची हाल, मी नाही लावले का? मी घेऊन फिरते का तिला इकडून तिकडं? माहिती आहे ना तुम्हाला. मग बाहेर आल्यानंतर ना ती काहीच खात नाही, तिला घरातलं खायची सवय, आपण कधी बाहेर नेलं नाही तिला. या गोष्टी ही तुम्हाला सुद्धा माहिती आहेत. आणि आत्ता कळतंय का तुम्हाला लेकरं किती त्रास देतात? आणि आधी जेव्हा मी तुम्हाला बोलायची की बाबा थोडा वेळ घ्या, तेव्हा काही किती राग यायचा. पर तोंड वाकडं तिकडं करून घ्यायची की तुम्ही. आता कळत असेल ना की मी काय काय तिथं करत होते, काय काय सहन करत होते. कामाला बाई नसेल ना, त्यामुळं तुम्हाला आहे ना आता माझी आठवण यायला लागली. तर कशाची तुम्हाला माझी आठवण येणार आहे? आता मी माझ्या मावशीच्या घरी आहे. आणि उगा माझ्या मागं काय पण लावू नका. मावशीचं घर नाही माहिती, बरं झालं नाही माहिती तर. उगा मला त्रास देऊ नका, नाही तर मी इथून पण निघून जाईन कुठं तर. बस करा जर आती करायचं. आती मी करत नाही, आती तुम्ही करताय. आणि 10 वेळा बोलता ना आती तिथं मातीच होती. आती कोण करताय ना ती बघा अगोदर. तुम्ही जी वागताय ना तुमच्या ह्याच्यावर बघा. आणि मी तुम्हाला लास्ट सांगते, माझ्या घरच्यांवर तुम्ही अजिबात बोलायचा संबंध येत नाही. काय माझ्या घरचे काय तुमच्यापाशी येऊन बसलेले नाहीयेत रोज? आणि काय माझ्या घरातले काय तुम्हाला फोन बिन करून त्रास देत नाहीये म्हणून सारखं सारखं माझ्या घरच्यांना बोलायचं, तुम्ही मध्ये यायचं? जी सहन करते ना ती मी करते, तुम्ही काही सहन केले नाहीये. आता फक्त 2-3 दिवस तुम्हाला आरूला सांभाळावं लागत असेल म्हणून तुम्हाला त्रास व्हायला लागला असणार ना. घरातली कामं करायला कुठली बाई नसल म्हणून या बाई तू कामं करायला, भांडी घासायला, कपडे धुवायला, माझ्या हाताखाली राबायला. ही दी ती दी जहागीरदारासारखं बसून मागत होते की ही ती. हातात कुठलं पाणीचा ग्लास पण लवकर दिला नाही तर लगेच रागायचा. तसं काय आपण लय मोठा माणूस. एवढं तर तुमच्यासाठी केलंय आणि एवढं करून पण मला काय भेटलं आयुष्यात? मला काहीच भेटलं नाही. इतकं मी तुमच्यासाठी केलं. मी एवढं माझ्या आधीचे दिवस मी आता आठवते ना बसल्या बसल्या, तर मला स्वतःची चीड होतीये, राग येतोय मला. कारण की मी अशा माणसासाठी एवढं सगळं करत होते ज्याला मला म्हणजे तुम्ही मला रिस्पेक्ट कधी दिले नाही, मला कधी नीट बोलले नाही न. कुठं जर आपण बाहेर फिरायला गेलो तर तिथं तर अजिबातच नाही, वसकावूनच बोलायचं. तसं काय माझ्यावर उपकार केला फिरायला नेऊन, तसं तर तुम्ही माझ्यासोबत वागत होते. आता ह्या सगळ्या गोष्टी आठवतात ना, असं वाटतं की मी खरंच का राहत होते इतके दिवस तुमच्यापाशी? का मी याच्या आधीच हा निर्णय घेतला नाही निघून यायचा? आणि सारखं सारखं तुम्ही जी मला बोलताय ना ती बस करा बोलायचं. मग एवढं वाटत होतं तर मग माझ्या माग लगेच तिथं तेव्हाच का आले नाही? मी जेव्हा येत होते माझ्या माग तर आले नाही तुम्ही. आणि एवढंच तुम्हाला वाटत होतं तर तुम्ही मग मला का मारलं? का माझ्यासोबत भांडण केली? का मला जाऊ दिलं नाही? एवढंच तुम्हाला वाटत होतं की मी तिथून निघून नाही जावं, मी चांगलं तिथं राहावं. मग का माझ्यासोबत असं वागले तुम्ही?
आधी स्वतःच्या पण चुका बघा की, आणि मला माफी मागायची गरजच नाहीये. कारण की ज्या टायमिंग मध्ये तुम्ही जसं माझ्यासोबत वागलेत ना, आता तीही सगळं बघून तर तुम्हाला माफ करायची पण वाटत नाही. म्हणजे मनात अशी इच्छा पण होत नाही की मी तुम्हाला माफ करू. कारण की आहे ना, माफी एकदा दिली जाते, दोनदा दिली जाते, पण तुम्ही खरंच माफीच्या पण लायकीची नाहीत. खरं ती सांगते, आज मनातलं सांगते. कारण की तुमच्यासारखा माणूस आहे ना, खरंच का म्हणून मी तुमच्यासोबत लग्न केलं हा मला प्रश्न कायम पडतोय. जसं मी तिकडून आले ना इथं, हा मला प्रश्न कायम पडतोय की मी काय म्हणून तुमच्यासोबत लग्न केलं, काय मी इतकं सहन करत होते. आणि अशा माणसासाठी की जी माणूस मला रिस्पेक्ट देत नाही, मला काय कुठल्या गोष्टी जर मला तुमच्यापासून पाहिजे नसेल तर ते तुम्हाला मला 10 वेळा मागावं लागते. परत ती जाऊ दे, तुम्ही मला मारहाण करणार सॉरी हा, अशा माणसासोबत राहून माझा काय उपयोग आहे तुम्हीच सांगा की. आता मी भले तुम्हाला माफ केलं, भले मी तुमच्या पैसे आले, पण तुम्ही काय सुधारणार आहे का? नाही सुधारणार. कारण की असे लय दिवस आलते आपले की मी तुम्हाला माफ केलं, मी जाऊ दे म्हटलं, पण कसं आहे, माफ करत गेले, पण जी व्हायचं ती माझ्यासोबत होतच गेलं. जी तुम्ही मला मारहाण करायचं तुम्ही मला मारहाण केला, शेवटी जी माझ्यासोबत व्हायचं होतं ते झालंच. मग मला नाही वाटत आता मी तिथं येणार पण नाही, आणि तुम्ही सुधारणार ही पण मला वाटत नाही. कारण की माणूस एकदा जर बोलत असेल, समोरचं रडून बोलत असेल, किंवा तुमची चूक झाल्यानंतर मी तुम्हाला म्हणत असेल की अहो तुम्ही असं वागताय, तुम्ही माझ्यासोबत असं मारहाण करताय, जर मी तुम्हाला असं म्हटलं तर तुम्ही तिथंच थांबले असते. पण नाही, तुम्हाला मी कितीही समजून सांगितलं की आपलं लहान लेकरू आहे, आरू आहे, हिला बघत मला कामं नाही होत. कारण की ती आता पळती इथं तिथं, तरी तुम्ही मला हाय अशा कंडिशन मध्ये सोडून बाहेर फिरायला जायची. मग मला आता परत 30 दिवस नकोय. तुम्ही जर माझ्या लेकराला तुम्ही इथं आणून सोडलं तर इथं माझ्या घरातले भरपूर जण आहेत की तिला सांभाळू शकतात, तिला घेऊ शकतात, किंवा मी काय करत असेल तर तिला बघू शकतात. पण तिकडं माझं कोणच नव्हतं. तिकडं फक्त तू काम केल्याशी मतलब आहे आम्हाला. तू आजारी असो, तू काही हो, आम्हाला फरक पडत नाही, असं माझ्यासोबत तिकडं वागलं गेलं. मी आजारातून पण उठून मी कामं केलेली आहेत. ही सगळे मला आता ना आठवायला लागलेले, आणि मी तर आता परत येत नसते. चांगल्या गोष्टी तुम्ही माझ्यासोबत कधी तिथं वागलेच नाही ना, चांगल्या गोष्टी केल्याच नाही, कधी माझी काळजी घेतली नाही, कधी माझ्यासोबत नीट बोलले नाही, कधीच असं झालं नाही. कधी पण बोलले की वसकावून बोलायचं, काय विचारलं तर नीट बोलायचं नाही, सतत ते विनूभाईच्या घरात जाऊन बसायचं, तिकडच बसणार. इथं मी काम करत असेल तरी पण त्या लेकराला तुम्ही येऊन घ्यायचं असं तुम्हाला वाटत नाही. तिला मीच घेऊन फिरायचं, मीच कामं करायची अशी तुमची इच्छा होती. तर आता मला काय असं आहे ना, मला तुमच्यापाशी यायचंच नाहीये का, तर परत 30 दिवस मला माझ्या आयुष्यात नाही आणायचं. आता मी जी सुटले ना लय भारी आहे, आणि मला सुखानं जगू द्या. आता ही पण घर मला सोडायला भाग पाडू नका तुम्ही. इथं मी राहते ना, आता इथं तरी राहू द्या मला, माझ्या मावशीच्या घरी तर राहू द्या सुखानं. आता तुम्ही आता इथं पण येऊ नका पिछा करत. आणि तुम्ही जवळ इथून जात नाही ना, तवर मी खरंच तुम्हाला आहे ना माझं तोंड पण दाखवणार नाही. आणि तुमचं तोंड तर मला बघायची इच्छाच राहिलेली नाहीये. इतकं तर तुम्ही मला आयुष्यामध्ये त्रास दिलाय, माझ्या 4 वर्षामध्ये इतका त्रास दिलेला आहे ना की मला तुमचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये.